महाविकास आघाडीत धुम्मचक्री, काँग्रेसचा हिशोब शिवसेना चुकता करणार। विधानसभेत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या त्रासाची ठाकरेंचा पक्ष महापालिकेत परतफेड करण्याच्या तयारीला लागलाय। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्ष पुन्हा एकदा सक्रिय होऊ लागला आहे। पक्षाच्या नेत्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली। शहराच्या सर्व प्रभागामध्ये आता बैठका घेतल्या जाणार आहेत। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असतानाही जागा वाटपानंतर नेत्यांमध्ये एकोपा नव्हता। विशेष करून काँग्रेसच्या निवडक इच्छुकांनी शिवसेनेला कोंडीत पकडलं होतं, उमेदवारांना अडचणीत आणलं होतं। यावर शिवसेनेच्या बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला। यावेळी शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला फायदा झाला नाही। शिवसेनेने आता महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढावे असा आग्रह धरला। त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका देण्याची तयारी शिवसेनेने सुरू केल्याचे संकेत आहेत। महापालिका निवडणुका येत्या 2 महिन्यात अपेक्षित असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले। विशेष म्हणजे यावेळी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे देखील उपस्थित होते। मध्यंतरी श्री बडगुजर वेगळ्या मार्गाने जाणार अशी चर्चा होती। या पार्श्वभूमीवर बडगुजर यांनी बैठकीला हजेरी लावून त्या चर्चांना पूर्णविराम दिला। महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं विस्कळीत झालेली संघटना पुन्हा एकदा मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केलं। शहरातील प्रत्येक प्रभागात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घ्याव्यात, कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार करावे आणि इच्छुक उमेदवारांशी संवाद साधावा, असे उपनेते सुनील बागुल यांनी यावेळी सांगितलं। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शहरातील 3 मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाला संधी देण्यात आली होती। नाशिक पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार दिला होता। काँग्रेस पक्षाला शहरात एकही जागा मिळाली नाही। नाशिक मध्य मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा दावा होता, मात्र शिवसेना ठाकरे पक्षाने हा मतदारसंघ अक्षरशः खेचून घेतला। त्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज होता। या पक्षातील इच्छुकांनी विधानसभा निवडणूक प्रचारात सक्रिय भूमिका घेतली नाही, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी यावेळी केली। त्याचे पडसाद शिवसेनेच्या बैठकीत उमटले। शिवसेना ठाकरे पक्षाने महापालिका निवडणुकीत स्वबळावर उमेदवारी दिली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चांगलीच कोंडी होऊ शकते। त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाची ही बैठक चांगली चर्चेचा विषय बनली आहे। यावेळी माजी महापौर वसंत गीते, माजी मंत्री बबनराव घोलप, संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, डी.जी. सूर्यवंशी, बाळासाहेब पाठक, संजय चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक आणि आगामी महापालिका निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।